जे के मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे अर्थशास्त्र। या विषयावरती एकूण तब्बल 30 MCQ प्रश्न जे तलाठी भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका म्हणून 12 नंबरची सराव प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत। ग्राम महसूल अधिकारी किंवा मग MPSC ग्रुप सी मधील पोस्ट क्रॅक जर तुम्हाला करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले PYQ प्रश्न आहेत जे तुमच्या सर्वांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप असे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत। पहिला प्रश्न आहे आपला, गिफेन वस्तू म्हणजे गिफेन गुड्स चे मुख्य वैशिष्ट्य काय आहे। आता जर उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट नक्की करा। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किंमत वाढली तरी मागणी वाढते हे गिफेन वस्तूचे मुख्य वैशिष्ट्य आहेत। पुढचा प्रश्न वळूयात, एंजल कर म्हणजे एंजल टॅक्स प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्टार्टअप मध्ये मिळवणारी गुंतवणूक ही एंजल टॅक्स संबंधित आहे। पुढचा प्रश्न, कोर महागाई कोर इन्फ्लेशन मोजताना कोणते घटक वगळले जातात। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अन्न व इंधन हे घटक वगळले जात असतात। पुढचा प्रश्न, क्राउडिंग आउट इफेक्ट कशाशी संबंधित आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारी कर्जवाढीमुळे खासगी गुंतवणुकीत घट म्हणजे क्राउडिंग आउट इफेक्टशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वस्तूंची आयात निर्यात करणे हे बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये समाविष्ट आहे। पुढचा प्रश्न, कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी म्हणजे काय। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भांडवली व्यवहारांमध्ये चलनाचे मुक्त रूपांतर करणे म्हणजे कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी होय। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर नक्की करा। रोज सकाळी आपला 9 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो। 9 वाजल्यानंतर आपला व्हिडिओ बिनधास्त बघायचा आणि संपूर्ण बघायचा। पुढचा प्रश्न, मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे MPSC एकूण किती MPSC मध्ये एकूण किती सदस्य असतात। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 6 सदस्य असतात। कशामध्ये, मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये। पुढचा प्रश्न, भारतातील विदेशी चलन साठ्याचे व्यवस्थापन कोण करत असतं। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ही बँक करत असते किंवा RBI ही संस्था करत असते। पुढचा प्रश्न आहे, स्टॅगफ्लेशन म्हणजे काय। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महागाई व बेरोजगारी दोन्ही वाढणे म्हणजे स्टॅगफ्लेशन होय। पुढचा प्रश्न, डिफ्लेक्शन म्हणजे काय। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किमतीत सातत्याने घट होणे म्हणजे डिफ्लेशन होय। पुढचा प्रश्न, भारतातील पहिला लघुवित्त बँक म्हणजे स्मॉल फायनान्स बँक परवाना कोणाला मिळाला। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, AU स्मॉल फायनान्स बँक यांना मिळाला। आणि पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे। प्रश्न आहे, बेस इफेक्ट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे। ऑप्शन आहे ए, महागाईचे मोजमाप, बी कर, सी बँकिंग, डी विमा। या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। पुढचा प्रश्न, ग्रीन GDP मध्ये कोणत्या घटकाचा विचार केला जातो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्यावरणीय हानी म्हणजे ग्रीन GDP मध्ये या घटकाचा विचार केला जातो। पुढचा प्रश्न, ट्विन डिफिसिट म्हणजे कोणत्या 2 त्रुटी होय। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजकोषीय तूट व चालू खाते तूट म्हणजे ट्विन डेफिसिट 2 या त्रुटी आहेत। पुढचा प्रश्न, हॉट मनी म्हणजे काय। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अल्पकालीन परकीय गुंतवणूक म्हणजे हॉट मनी होय।
आणि मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी भरती किंवा MPSC ग्रुप सी मधील 5707 पोस्ट किंवा मग यापेक्षा जास्त ज्या पोस्ट येणार आहेत त्यासाठी 12,000 प्रश्नांची सराव प्रश्नांची फक्त PDF पाहिजे असेल, 12,000 प्रश्नांची जी PDF आहे त्यामध्ये एकूण तब्बल 13 विषय आहेत. ते तुम्ही इथं समोर स्क्रीनवर दिसत आहे ते बघून घ्या. 12,000 प्रश्नांची PDF आहे, ती फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि WhatsApp नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधून ही PDF मिळवायची आहेत. जी तुम्हाला तलाठी भरती किंवा मग MPSC ग्रुप सी मधील येणारे जे आहेत त्या पोस्टसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, फिलिप्स वक्र कशातील संबंध दर्शवतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महागाई व बेरोजगारी याचा संबंध दर्शवत असतो. पुढचा प्रश्न, बँक रन म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांना पैसे काढणे म्हणजे बँक रन होय. पुढचा प्रश्न, डम्पिंग म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परदेशात अत्यल्प किमतीत वस्तू विकणे म्हणजे डम्पिंग होय. पुढचा प्रश्न, टर्म्स ऑफ ट्रेड कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निर्यात किमतीत व आयात किमतीत यांचे गुणोत्तर म्हणजे टर्म्स ऑफ ट्रेड होय. पुढचा प्रश्न, मानवी भांडवल ह्युमन कॅपिटल म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिक्षण, कौशल्य व आरोग्य म्हणजे मानवी भांडवल होय. पुढचा प्रश्न, मोरल हॅझर्ड ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विमा व बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, रिव्हर्स रेपो दर वाढल्यास सामान्यतः काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बँका RBIकडे अधिक निधी ठेवत असतात. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयावरती आपण तब्बल 30 MCQ घेत आहोत. त्या 30 MCQ पैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर माहीत होते तो तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न, बुल मार्केट म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेअर बाजारात तेजी करणे म्हणजे बुल मार्केट होय. पुढचा प्रश्न, बेअर मार्केट म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेअर बाजारात दीर्घकालीन घसरण म्हणजे बेअर मार्केट होय. पुढचा प्रश्न, व्हेंचर कॅपिटल कोणासाठी महत्त्वाचे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवउद्योजक व स्टार्टअपसाठी व्हेंचर कॅपिटल महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अत्यंत वेगाने वाढणारी महागाई म्हणजे हायपर इन्फ्लेशन होय. पुढचा प्रश्न, ट्रेजरी बिल कोण जारी करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत सरकार हे ट्रेजरी बिल जारी करत असतात. पुढचा प्रश्न, सार्वजनिक कर्ज म्हणजे पब्लिक डेब्ट म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारने घेतलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज होय. पुढचा प्रश्न, करन्सी स्वॅप कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दोन देशांच्या चलनांची देवाणघेवाण व्यवस्था करणे म्हणजे करन्सी स्वॅप होय. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ईज ऑफ डुईंग बिझनेस निर्देशांकांचा मुख्य उद्देश काय होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्यवसाय सुरू व चालविण्याची सुलभता मोजणे म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस याचा मुख्य निर्देशांक होता. मित्रांनो, हे होते अर्थशास्त्र या विषयावरती 30 MCQ प्रश्न. आपल्याला तब्बल 1000 MCQ प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचे आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर 12,000 प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर WhatsApp नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती आपला, त्या नंबरवरती WhatsApp संपर्क साधायचा आहे आणि ही PDF त्वरित तुमच्यापर्यंत हस्तगत करायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.